दिसतो इंडिया बरोबर बनवते याही टायमावर. जय श्रीराम. जय श्रीराम. काय कार्यक्रम आयोजित केले आपल्या गावामध्ये सर? आम्ही राम अयोध्यामध्ये 22 तारखेला 22 तारखेला राम मंदिर बांधण्यात आलं आहे, उद्घाटन आहे. त्यानिमित्त आम्ही गावकऱ्यांनी सगळ्यांनी असा विचार केला की अयोध्यामध्ये राम मंदिर बनत आहे, आपण रामानिमित्त आपण काही लोकांना काला म्हणून गावात करू आणि त्यानंतर त्याचा उत्साह आहे. म्हणजे सर्व गावकरी जाऊ शकत नाही अयोध्येला, तो उत्सव तुम्ही अयोध्येचा इथं साजरा करणार आहे. आपण इथे साजरा करतो. इथे साजरा करणार आहे. तुमचं नाव काय? माझं नाव महेंद्र चेंद्रराव ब्राह्मण, माझी उपसरपंच लेखमापूर. दादा आपलं? माझं नाव शिवराज चेंडला राजपूत. काय नियोजन आहे कार्यक्रमाचं? नियोजन असंच आहे की आपल्याला अयोध्याला जायला भेटत नाही, जाऊ शकत नाही. आता सध्या नाही जाऊ शकत? सध्या जाऊ नाही शकत, पण पुढे जाणार ना आपण? परत पुढे जाणार. म्हणून हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे गावकरींना. तर काय म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा काय राहणार आहे दिवसभर? दिवसभर असंच पालखी वगैरे राहणार. पालखी काढणार आहे, रामाचे फोटो घेऊन पूर्ण गावामध्ये फिरवणार, पालखी काढणार, जय श्रीराम जय श्रीरामाचे नारे देणार आणि महाप्रसाद राहतील. महाप्रसाद राहतील, सायंकाळी महाप्रसाद करा. तर अशा प्रकारचा उत्सव कदाचित मला वाटते तालुक्यामध्ये ह्याच गावात दिसून राहिला आहे. एवढी सजावट जी आहे प्रत्येक गावात दिसून राहिला आहे, परंतु या गावामध्ये एवढ्या छोट्याशा गावामध्ये हा उत्सव सुरू आहे. आणि आता हे हनुमानजीचं मंदिर आपलं आहे ना, हे गावकऱ्यांची मेहरबानी, गावातली लोकांची आहे. आणि तुम्ही सर्व नंतर अयोध्येला जाणार आहे सर्व गावकरी लोक. चला, जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.